काल इस्लाम धर्मियांचा एक पवित्र सण समजली जाणारी बकरी ईद काल होती। मात्र काल आज साठी पुण्यातली जी सारसबाग आहे ती सारसबाग बंद ठेवण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेच्या वतीनं घेण्यात आलेला होता। आणि मुळात सारसबाग बंद का ठेवायची आहे तर त्याचं कारण असं देण्यात आलेलं होतं की डागडुजी करायची आहे, मेंटेनन्सचं काही काम आहे असं म्हणून ही सारसबाग बंद ठेवलेली होती। खरं तर जेव्हा जेव्हा ईद असते तेव्हा मोठ्या प्रमाणात म्हणजे रमजान ईद असेल किंवा बकरी ईद असेल, दोन्ही ईदच्या वेळेस मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाचे सगळे नागरिक जे आहेत ते त्या ठिकाणी जमत असतात किंवा त्यांचं जे काही एन्जॉयमेंट आहे किंवा बाहेर ते तिथे एन्जॉय करत असतात। पण हे सगळं करता येऊ नये म्हणून जाणून बुजून सारसबाग बंद ठेवली का असा प्रश्न उपस्थित करत पुण्यातले काही मुस्लिम बांधव जे आहेत ते पुणे महानगरपालिकेचं जे गार्डन आहे किंवा समोरचा जो पोर्च आहे, मेन पोर्चच्या समोरचा एरिया आहे जिथे हिरवळ आहे, या हिरवळीवरती जमलेले पाहायला मिळतात। गेल्या अनेक वेळापासून हे सगळेजण इथे जमलेले आहेत आणि जर आमच्यासाठी सारसबाग खुली होत नसेल तर मग आम्ही इथे येऊन आमचं ईदचं सेलिब्रेशन करू असं म्हणत हे सगळे नागरिक जमलेत। नेमकं त्यांचं इथे जमण्यामागचं कारण काय आहे त्यांच्याशी बोलून खरं तर समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल तुम्ही इथे जमण्यामागचं कारण काय? तुम्ही बघता की सारसबाग हा 2 दिवसासाठी बंद केलेला आहे आणि बकरीदच्या निमित्तच हे बंद केलेलं आहे। हे सांगतात की मेंटेनन्स आहे तर मग हे 2 दिवस का रमजान ईदच्या वेळेस बी यांनी बंद केलं तर आम्ही यांना दिलं होतं लेटर की तुम्ही हे बंद करू नये, कारण की हे सारसबाग हे पूर्ण समाजाचं आहे, कोणत्या एका समाजाचा नाही आहे। त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं होतं पण त्यांनी ते बंद ठेवलेलं आहे। त्यामुळे आज मुस्लिम समाजाचे खूप लोक इथं जमले होते आणि ईद जी आहे सेलिब्रेट इथं केलेलं आहे। आपलं सारसबाग सोडून या कॉर्पोरेशनच्या ग्राउंडमध्ये आम्ही ईद सेलिब्रेट केलेलं आहे इथं। पण अनेकदा असं म्हटलं जातं की मुस्लिम समाजाकडून सारसबागेमध्ये जेव्हा ईद सेलिब्रेशनसाठी ते येतात तेव्हा तिथे मांसाहार केला जातो, नॉनव्हेज खाल्लं जातं आणि मग तिथे गणपती सुद्धा आहे असा आरोप अनेकदा केला जातो। तर हे सगळं तुम्हाला मान्य आहेत का हे आरोप खोटे आहेत। कॉर्पोरेशनचे अधिकारी आहेत, तिथं वॉचमॅन्स आहेत, त्यांनी चेक करावं ना तिथं आणि चेक करून त्यांनी सोडावं की कोणत्या याच्यात मटण आहे। मटण असलं त्यांना जाऊ देऊ नका ना, बाकी लोकांना कशाला तुम्ही अडवता। आणि हे सगळे खोटे बुनबिडी आहेत आणि हे आज नाही आहे, किती वर्षापासून मुस्लिम समाज जातो, आजच नाही जात ना, हे आता का होते 2 वर्षापासून। हे सगळं एक BJPची चाल आहे, याचं दुसरं काही नाही आहे। पण अशा पद्धतीने एखादं सार्वजनिक गार्डन बंद करणं हे तुम्हाला कितपत योग्य वाटतंय किंवा तुम्ही या सगळ्याच्या विरोधात येत्या काळामध्ये काय करणार आहात? कारण आधीच्या पण ईदला असं झालेलं आहे, आता सुद्धा असं झालंय, तर भविष्यात नेमकी काय भूमिका आहे? हे पूर्ण संविधानाच्या विरुद्ध हे कृती करत आहेत आणि आम्ही यांना आवाहन करतो की यावेळेस ठीक आहे, आज जे झालं आम्ही तर सेलिब्रेट इथं ईद केलेली आहे। जर पुढच्या वर्षी तुम्ही असंच केलं तर पूर्ण मुस्लिम समाजाला मी कॉर्पोरेशनच्या या गार्डनमध्ये आणल आणि इथं आम्ही ईद सेलिब्रेट करू आणि तुम्हाला लीगल बी आम्ही यांना नोटीस पाठवणार आहे, कॉर्पोरेशनच्या आयुक्तांना बी आणि महापौरांना बी, की कोणत्या याच्या अंतर्गत कायद्याअंतर्गत तुम्ही हे बंद ठेवलेलं आहे। पण मुळात ईदचा आणि सारसबागेत जाण्याचा नेमका काय संबंध आहे? कधीपासून हे सगळं सुरू आहे आणि केवळ सारसबागेतच मुस्लिम समाज जमतो की इतर सुद्धा गार्डन्समध्ये? मॅडम हे असं काही नाही आहे, कारण की ईद काल होती, आज काय 2 दिवस मुस्लिम समाज हे फ्री असतो, काम काही नसते तर मग लेकरांना बाळांना आपले काय कोणत्या कोणत्या गार्डनमध्ये आराम करायला खेळायला आणतात। फक्त सारसबाग नाही आहे, खूप सारे ग्राउंड्स आहेत तिथं नेतात, पण सारसबागमध्ये काय आहे तुम्ही बघितलं, सारसबाग आतमध्ये खेळायला खिलोने आहेत, बाहेर जे जेवायला शॉप्स आहेत, हॉटेल्स आहेत, त्यामुळे सारसबाग एक आकर्षण आहे जास्त करून, म्हणून जास्त लोक तिथं जातात आणि ते सेंट्रल पॉईंट आहे पुण्याचा। नक्कीच काही महिलांशी सुद्धा बोलणार आहोत। किती वर्षांपासून तुम्ही या आधी सारसबागेमध्ये जात होतात आणि आता मात्र गेल्या दोन्ही ईदला तुम्हाला तिथे जाता आलेलं नाही? आम्ही अनेक म्हणजे मी लहान असताना पण आम्ही सारसबागेत जायचो, त्याच्या आधी आमचे आई वडील तर आम्हाला तिथं न्यायचे, त्यावेळेस तर काही अशी बंदी नव्हती। पण आता ह्या 2 वर्षातच फक्त बंदी आणण्यात येते, म्हणजे हे मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचा भाजपाचा खेळ आहे फक्त, आणखी काय नाही आहे। मग इथून पुढच्या काळामध्ये हे होऊ नये यासाठी काही मागणी करताय का? हो, आम्ही सरकारकडे मागणी करणारच आहे, म्हणजे आमचा तो हक्क आहे, आम्ही भारतीय आहे, आम्हाला कुठल्याही गोष्टीला असं रोखू शकत नाही आहे ना। किंवा काहींकडून अशी सुद्धा मागणी केली जाते की सारसबाग जी आहे ती केवळ हिंदू धर्मियांसाठी राखीव म्हणून असं एक गार्डन करावं, तिथे मुस्लिम धर्मियांना इन जनरल पण वर्षभर कधी परवानगी दिली नाही पाहिजे। सर्वात पहिले मी या भाजप सरकारचा विरोध यासाठी करतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मुस्लिम मावळे आहोत आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानानुसार चालणारी लोक आहेत। ज्या वेळेला मी लहानपणी शाळेत होतो त्या शाळेचे सहलीसुद्धा सारसबागेत गेले। राहिली गोष्ट तळ्यातला गणपती, हे तुम्हाला पण माहिती आहे, त्याच्यासमोर महालक्ष्मीचं मंदिर कुठल्या साली झाला? ज्या वेळेला तळ्याचा गणपती पण नव्हता त्यावेळेला त्यांनी तो महालक्ष्मी मंदिराची स्थापना आणि तळ्याच्या गणपतीची स्थापना चालू केली। त्यावेळेला फुलराणी म्हणून आतमध्ये ट्रेन असायची, शॉर्टकटमध्ये ह्यांनी
आतले प्राण्यांचं म्हणजे मुसलमानचा खेळ बघा कुठनं चालू केला त्यांनी. मुसलमान ज्या वेळेला ईदच्या दुसऱ्या दिवशी रमजान ईद असो याच्या बासीतला यायचे फिरायला, आतमध्ये प्राणी असायचे, प्राणी संग्रहालयांनी उचलला, कात्रजला नेलं. आता त्यांचं म्हणणं काय की मुस्लिम समाजासाठी फक्त तुम्ही जे आता प्रश्न केला मला की सारसबाग हा टार्गेट होतोय का, सारसबागमध्ये तळ्याचा गणपती हा आत्ता नाही आहे, आधीपासून आहे. त्यावेळेला पण होता. आज माझं वय 38 आहे, म्हणजे 38 वर्षापूर्वी पण होता ना आत्ता पण आहे. त्यामध्ये कोणी गोमांस किंवा मांसाहार कोणी घेऊन जात नाही. आत्ता पण तिथं पोलीस प्रोटेक्शन असतं, PMCचे कर्मचारी असतात त्या ठिकाणी, ते स्वतः चेक करतात. तिथे असल्या कुठलेही म्हणजे जेवणाचे पदार्थ वगैरे नाही. वरती पावभाजीचे दुकानं आहेत, म्हणजे भरपूर तिथे स्टॉल्स आहेत. त्या स्टॉलमध्ये सुद्धा लोक जाऊन तिथं डबे खातात. फक्त त्या एक दिवसाच्या काळात तिथलं आर्थिक जर तुम्ही उलाढाल पाहिली तर ती कमीत कमी लाखोंच्या घरात होती. म्हणजे एक फक्त ह्यांनी टार्गेटच्या चक्करमध्ये काय केलं की तिथलं आर्थिक नुकसान सुद्धा केलं आहे त्यांनी. ह्याच्यामुळे यांच्याकडे आवाज उठवणं खूप गरजेचं आहे. ह्यासाठी SDPI राष्ट्रीय दलित पॅंथर सेना आज ह्या दिवशी 22च्या दिवशी आज आम्ही या मनपाच्या पटांगणात आलो आहे. भविष्यात जर ह्यांनी महापौरांना मी सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून, जर यांनी ह्यांचा काळा धंदा असा बंद केला नाही तर अन्यथा ढोले पाटील रोडच्या महापौर बांगल्याच्या बाहेर सुद्धा आम्ही ह्याच पद्धतीने बासीत साजरी करू. नक्कीच माझ्याबरोबर मुस्लिम समाजातील अनेक बांधव होते. त्यांचं असंच म्हणणं आहे की मागच्या वेळेस सुद्धा, रमजान ईदच्या वेळेस सुद्धा आणि या बकरी ईदच्या वेळेस सुद्धा केवळ ईद असली की सारसबाग बंद ठेवण्याचं षडयंत्र रचलं जात आहे आणि हे सगळं केवळ मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठी म्हणून केलं जात आहे. सगळ्या धर्मियांसाठीचे सगळेच गार्डन्स आहेत पुण्यामधले, त्यामुळे अशा पद्धतीनं दुजाभाव केला जाऊ नये. अन्यथा भविष्यात आम्ही या सुद्धा ग्राउंडवरती, म्हणजे आत्ता जे पुणे महानगरपालिकेच्या ग्राउंडवरती जमलेले आहेत त्या ग्राउंडसह आम्ही महापौर बंगल्याच्या बाहेर सुद्धा जमू, असा कडक शब्दात इशारा त्यांनी दिलाय. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये ज्या काही ईद होणार आहेत त्यावेळेस अशा पद्धतीचा नियम पुन्हा एकदा लादला जातोय का, की मग इथून पुढच्या काळामध्ये सारसबाग ही सर्वांसाठी खुली राहील, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. डेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन F Protect.